अहंकारामुळे रावणाची पूर्ण लंका जळाली असं म्हणणं आहे एकनाथ शिंदे साहेबांचं. अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहे. अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे. आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे. त्याला काउंटर करताना देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आपण दोघं राम भक्त आहोत, लंका आपण जळवली पाहिजे. कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही. आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? आणि तुझं भरतच आहे रामाचा छोटा भाऊ. आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही. बघा, हे सगळं इलेक्शन मध्ये चालू होतं. झालं असं होतं की इलेक्शनच्या आधी बीजेपीने शिवसेना मधले रूपा सिंग ढाल यांना आपल्या टीम मध्ये घेतलं. त्याला काउंटर करताना शिवसेनेने सुद्धा बीजेपी यांचे फर्नांडिस आहेत त्यांना आपल्या टीम मध्ये घेतलं. आणि सगळीकडे न्यूज चालू होती की बीजेपी आणि शिवसेना मध्ये काहीतरी चालू आहे, फडणवीस साहेबांमध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये काहीतरी चालू आहे. हे सगळं चालू असताना बघा, ह्याच्यामध्ये किती खरं आहे आणि किती खोटं आहे मला माहित नाही. पण एका दिवशी असं झालं की शिंदे साहेब सकाळी म्हणाले की हा, आमच्यामध्ये थोडेफार प्रॉब्लेम्स तर नक्कीच झालेत. आणि त्याच इव्हिनिंगला संध्याकाळी रिपब्लिक टीव्हीला बोलताना म्हणाले की असं काही झालं नाहीये, तुम्हीच हवेत पतंग उडवतायत. बघा, ह्याच्यात खरं काय आणि खोटं काय हे मला माहित नाही, पण ऑफिसेस मध्ये बिलकुल असंच होतं. आणि ह्याला म्हणतात द पब्लिक फ्रॅक्चर. जेव्हा 2 सिनियर लीडर आपापसात भांडत असतात पब्लिकली कॅमेरा समोर सगळ्यांसमोर काय एकमेकांना काहीतरी बोलत असतात, पब्लिक फ्रॅक्चर व्हायला सुरू होतं. आणि अशा वेळेस सगळ्यात जास्त नुकसान हे मात्र त्या दोघांचंच होत असतं, त्या कंपनीचंच होत असतं. कारण बाकीचे लोक त्याचा फायदा उठवण्यासाठी पुढे येत असतात आणि तिसऱ्याचाच फायदा होताना आपल्याला बघायला मिळतो ऑफिसेसमध्ये. बघा, एक सेल्स हेड आहे, तो म्हणतो की भरभरून डिस्काउंट द्या, आपल्याला कलेक्शन पाहिजे, आपल्याला कॅश फ्लो पाहिजे. तिकडे दुसरा सिनियर म्हणतोय की डिस्काउंट बिलकुल तुम्हाला द्यायचे नाहीयेत, कॅश फ्लो नाही आला तरी चालेल, आपण प्रॉफिट्स वरती फोकस करतोय. टीम बेसिकली कन्फ्युज होऊन जाते ऐकायचं कुणाचं. तिकडे ऑपरेशन मध्ये एक जण म्हणतोय की फंड्सची कमी आहे, कंपनीकडे फंड्स नाहीयेत. दुसरा सिनियर मॅनेजर म्हणतोय की आपल्याकडे भरपूर प्रॉफिट झालेला आहे, फंड्स भरपूर आहे. टीम कन्फ्युज होते, नेमकं ऐकायचं कुणाचं, पैसे वाचवायचे का पैसे इन्व्हेस्ट करायचे. कोणी म्हणतंय एआय टूल्स वरती काम करा, नवीन नवीन गोष्टी इनोव्हेट करा. दुसरा सिनियर म्हणतोय की नाही हे काही करण्याची गरज नाहीये. ऑफिसेस मध्ये असं बऱ्याचदा होतं, ज्यावेळेस सिनियर मेंबर्स आपापसात लढत असतात त्यावेळेस टीम कन्फ्युज होते, केओटिक वातावरण होऊन जातं, लोकांना समजत नाही कोणाचं ऐकायचं आणि तिथेच कॉम्पिटिटरचा फायदा होताना बघायला मिळतो. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्यालाच म्हणतात द पब्लिक फ्रॅक्चर. हे जर वाचवायचं असेल तर खूप इम्पॉर्टंट आहे, सिनियर मेंबर्सने आपापसात न भांडणं, एकता दाखवणं फार गरजेचं आहे, एक मतावर येणं फार गरजेचं आहे. नाहीतर पब्लिकली असं काहीतरी बोलून पब्लिक फ्रॅक्चर होऊन बसतं आणि त्या इफेक्टमुळे कंपनीला नुकसान होतं, लीडर्सला नुकसान होतं, क्रेडिबिलिटीला नुकसान होतं.